सर आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव बाळासाहेब नारायणराव पाटसकर. तुम्ही ह्या पेंटिंग कला क्षेत्राची सुरुवात कशी केली? हे पेंटिंग क्षेत्राचं म्हणजे मला लहानपणापासून त्याची आवड होती. माझे वडीलच चित्रकार होते. ते शिक्षण विस्तार अधिकारी होते बारामतीमध्ये. आणि त्यांनी त्यांच्या वडिलांचं सुंदर पावडर काळ्या पावडर शेडिंग पोर्ट्रेट केलेलं आहे. त्याच्यामुळे ती आवड वडिलांच्यामुळे आम्हाला आली. आणि हे प्रदर्शन भरवण्यामागे तुमचा उद्देश आणि हेतू काय होता? म्हणजे चांगला हेतू म्हणजे पुष्कळांनी पाहावं, त्याच्यातून काहीतरी उद्बोध घ्यावा. आणि आजकाल कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारच मुलांचा वेगळा झालेला आहे. तर त्याच्यातून एक उत्स्फूर्तता मिळेल मुलांना, ही माझी अपेक्षा आहे. तुमच्या ह्या कलेमध्ये तुम्हाला प्रेरणा कोणी दिली? मला प्रेरणा तशी वडिलांची तर होती, पण आमचे बंधू होते सुभाष पाटसकर, यांनाही कलेची खूप आवड होती, पण परिस्थितीमुळे त्यांना शिकता आलं नाही. आणि आमचं खरं प्रेरणास्थान म्हणजे आमचे बंधू सुभाष पाटसकर. आता पण तुम्ही कोणकोणत्या चित्रकलेमध्ये पेंटिंग मध्ये विषय हाताळलेले आहेत? मी निसर्ग चित्र, व्यक्तिचित्र याच्यामध्ये जास्ती करून तर मी निसर्ग चित्राचाच फार मोठा आहे आणि मला त्याच्यातच खूप आवड आहे. रंग आणि कागद कोणकोणते वापरता तुम्ही? मी मुळात जलरंगाचाच वापर जास्ती केलेला आहे आणि त्याच्यासाठी मग हँडमेड पेपर जास्ती करून वापरता येतो, कारण हँडमेड पेपरवर त्याचे जास्ती इफेक्ट छानपैकी दिसतात. तुमच्या परिवारामध्ये तुम्हाला प्रेरणा तर मिळालीच, पण आता ह्याच्या पुढची पिढी ज्याचं तुम्ही नाव घेऊ इच्छिता, तर त्या मुलीचं नाव काय? आता मी जरी करत असलो तर आता वंश परंपरा माझ्या मुलीच्या मुलीमध्ये ते जास्ती गुण उतरले आणि तिचं नाव आहे वृत्तिका ज्ञानेश्वर इंगळे. तिचं वय काय? ती आता 9-10 वर्षाची आहे आणि या वयातच तिला तिच्या हायस्कूलमध्ये तिला गोल्ड मेडल, ब्रॉन्झ मेडल हे आताच मिळालेले आहे. त्यामुळे ती माझ्याविषयी उत्कृष्ट चित्रकार होऊ शकते आणि होईल अशी मला अपेक्षा आहे. आताच पुण्यातील चित्र प्रदर्शन तुमचं कितवं होतं? पुण्यातलं माझं पहिलंच होतं. मी काय झालं, सरकारी सर्व्हिस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रिंटिंग प्रेस गांधीनगर इथं मी ऍज आर्टिस्ट म्हणून कामावर होतो आणि तिथं पूर्ण 8-10 तास माझी ड्युटी असल्यामुळे मला एक कलेचा जास्ती उपयोग माझ्या करता आला नाही. या अगोदर प्रदर्शन कोणकोणत्या ठिकाणी भरवलं तुम्ही? याच्या अगोदर दिल्लीमध्ये होतं, केरळमध्ये केलेलं होतं. तिथं मी सर्व्हिस केली माझी, तिथं ट्रान्सफर झाली, तिथं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाशिकमध्ये 4-5 एक्झिबिशन झालेले आहे आणि मला महाराष्ट्र सरकारचा गुणवंत कामगार पुरस्कार हा सुद्धा 1994 साली PC अलेक्झांडर राज्यपाल यांच्या हस्ते झालेला आहे. आणि आता नुकतंच पुण्यामध्ये जे चित्र प्रदर्शन झालं त्यामध्ये विषय आणि रंग कोणकोणते निवडले तुम्ही? याच्यामध्ये एक मूळतः जलरंग, अॅक्रेलिक कलर याचा मी जास्तीत जास्त वापर केलेला आहे आणि अॅक्रेलिक कलर हा मी हँडमेड पेपरवर वापरून त्याचा एक वेगळा इफेक्ट आणण्याचा प्रयत्न केला. तुमच्या चित्रकलेमध्ये नाशिक दर्शन झाल्याचा आम्हाला अनुभव आला, तर नाशिक आणि पुणे या कलाप्रेमीबद्दल तुम्ही काय सांगाल? नाशिक तर हे कलेचंच आगर आहे आणि पुणे तर विद्येचं माहेरघरच आहे. आता त्या विद्येच्या माहेरघरावर माझा कलेचा पेंटिंगचा मी उपयोग करण्याचा प्रयत्न केला. माझं पहिलंच एक्झिबिशन झालं बालगंधर्व मध्ये आणि इथून पुढे मी बालगंधर्व किंवा इतर अजून काही ठिकाणी असतील तर ते करण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. तुमचं भविष्यातील स्वप्न काय आहे? म्हणजे क्लासेस वगैरे घेणे? नाही, भविष्यात क्लासेस वगैरे घेण्याचा प्रयत्न नाही, घेतो तुम्ही, पण मग मला माझ्या कलेच्या बाबतीत चित्र काढायला मला वेळच मिळत नव्हता आणि मग मी ते क्लासेस बंद करून कारण मग चित्रकला ही माझी पूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये मला घेऊन जायचा हा माझा मानस आहे. आजकालच्या नवोदित कलाकारांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? चित्र काढावीत, मुलांनी इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, पण बरोबर आपला कलेचा पण त्याचा वावर करण्यात यावा. ही माझी कला तुम्ही वापरा, कलाला तुम्हाला काही मरणच नाही. कला ही कोणी करू शकतं. आता कला असेल, वाद्य कला असेल, कोणतीही कला तुम्ही अवगत करू शकता. आता जहांगीर कलादालनात तुमची कोणकोणती चित्र लावली गेली होती? जहांगीर कलादालनात माझे मूळतः निसर्ग चित्र होते आणि ते नाशिकचे वेगवेगळे जुने पौराणिक मंदिर,
या ठिकाणची मी चित्र काढली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माझी चित्र फॉरेनच्या लोकांनी सुद्धा ती विकत घेतलेली. आता नाशिक शिवाय तुम्ही अन्य शहरात सुद्धा अशी चित्रकला प्रदर्शन भरवणार आहात. हो हो, नक्की नक्की नक्की. तर एका चित्राला अंदाजे किती वेळ लागतो? साधारण 8 दिवसाचा अवधी लागतो, कारण रोजचं मला आता वयोमानामुळे एवढी माझी बैठक होत नाही. सकाळी 2 तास, दुपारी 2 तास, असं साधारण 8 दिवसामध्ये चित्र मी पूर्ण करतो. तुम्हाला तुमच्या परिवारात आणि मित्र परिवारात सहभाग आणि मदत कशी मिळते? मी तर आहे ना, माझी मिसेस असते. आता घरी आम्ही दोघंच असतो. माझ्या 2 मुली, त्यांची लग्न झालेली आहेत आणि आता सध्या आम्ही दोघं रिटायरमेंट आहोत आणि मला भरपूर वेळ मिळतो चित्र काढायला आणि मिसेसचा माझा सहभाग असतो. ती काही मला काही डिस्टर्ब करत नाही चित्र काढतो. आजपर्यंत किती चित्रे आणि कोणकोणत्या प्रकारचे काढलेले आहेत? आतापर्यंत मी निसर्ग चित्रातच जास्ती काढले ना. मला वाटतं हजाराच्या वरती माझी चित्र सहज आहे. तुमच्या मते ह्या कला क्षेत्रासाठी कोणत्या गुणाची आवश्यकता असते? गुण तुम्हाला म्हणजे चिकाटी पाहिजे. 1997 साली मी गुलाबाचं पुष्प हा एक विषय घेऊन पुष्परंग नावाचं प्रदर्शन केलं होतं ना, महात्मा ज्योतिराव फुले कला दालन नाशिक, आणि त्याच्या उद्घाटनासाठी स्वतः शाहीर साबळे आले होते. आता कोरोना काळामध्ये सगळ्या ठिकाणी नकारात्मक पेरली जात होती, तर तुमच्या मनामध्ये सकारात्मक बुद्धी कशी आली? काय झालं ना, कोरोना काळामध्ये तुम्हाला तिथं कुठं बाहेर जायला अलाउड होतो मुळात. आम्ही जिथं राहत होतो तिथं तर आता बांबूचं पॅकिंग करून ठेवलं होतं, कुणी बाहेर जायचं नाही. मग आता घरात बसून काय करायचं, मग माझ्या कलेचा उपयोग मी या कोरोना काळात पूर्णपणे करून घेतला. म्हणजे 100% केला म्हटलं तर काही चुकीचं नाही. भारत सरकार मुद्रणालयामध्ये आपले चित्र प्रदर्शन होतं, त्याचा अनुभव जरा सांगा. आणि भारत कला मुद्रणालयामध्ये मला वाटतं जवळजवळ 2000 लोक होते आणि हे सगळे प्रेस कामगार होते. हे कामगार, त्याच्यात बाइंडिंग, मशीनमन, अशा लोकांच्या मध्ये चित्रकलाचा त्यांना मी एक गुण रुजवला आणि त्यांची मुलं सुद्धा आता चित्रकार झालेली आहेत काही काही. तर मी त्यांना ते दाखवायचं कसं करायचं असतं, काय करायचं असतं. त्याचा एक फार मला मोठा फायदा झाला आणि त्या मुलांनाही फायदा झाला. निसर्ग चित्र आतापर्यंत तुम्ही जास्त काढले, तुम्हाला निसर्गावर जास्त प्रेम आहे का? हो, निश्चितच. निसर्गातच मी देव पाहतो, देवातच मी निसर्ग पाहतो. आता तुम्ही चित्र प्रदर्शन दिल्ली आणि केरळमध्ये पण भरवले, बरोबर? हो. ते दिल्ली आणि केरळचे काय अनुभव आहेत? त्यांना आवडली चित्र. त्यांना महाराष्ट्रातली चित्र, केरळची चित्र, दिल्लीतली चित्र हा फरक जाणवतो ना. त्यामुळे त्यांनी ते ऍक्सेप्ट केली माझी पेंटिंग आणि मग मी काही केरळची तिथले पेंटिंग केलेलं. मस्त नारळाची झाडं, त्याची कौलारू घर, ओढा वाहणारा, पाठीमागनं छोटी छोटी घरं होत चाललेली, आंब्याची झाडं, चिंचेची झाडं, असं फार मजेशीर चित्र काढलेले आहेत मी. आता पुण्यामध्ये चित्र प्रदर्शन झालं त्यावेळेस कोण कोण उपस्थित होते? आता पुण्यामध्ये चित्र मी आता परवा एक्झिबिशन केलं 13 ते 15 एप्रिल. तर पुण्याचे प्रसिद्ध चित्रकार डॉक्टर मिलिंद फडके सर होते. तसेच डॉक्टर रामदासराव आबणे, की ज्यांना 5 वेळा डॉक्टरेट मिळाली आणि ते माझे नातेवाईक पण आहेत, माझे दाजीच आहेत. त्याच्यानंतर नोबल हॉस्पिटलचे डिरेक्टर डॉक्टर राऊत हे आले होते. त्यांनी खूप अप्रिशिएट केलं पेंटिंग. आणि डॉक्टर मुरली लाहोटी म्हणून एक फार फेमस व्यक्तिमत्व होते, मोठे चित्रकार आहे ते. मी जेव्हा विद्यार्थी दर्शक होतो तेव्हा ते एक नंबरचे चित्रकार होते ना पुणे जिल्ह्यात. आणि बल्लाळ साहेबांनी पण तुम्हाला चांगला अभिप्राय दिला. परवा सहज बल्लाळ साहेब तिथे आले होते आयुक्त. त्यांना कळालं होतं की इथं प्रदर्शन भरलेलं आहे. बघा उपायुक्त ते सांस्कृतिक विभाग त्याचे, मी त्यांना विनंती केली, सर आपण जर 5 मिनिटं आला तर बरं होईल. त्यांनी काही आडकाठी न घेता ते स्वतःहून माझे प्रदर्शन पाहायला वरती आले होते आणि 2 शब्द माझ्याबद्दल बोलले पण स्वतः. म्हणजे पुण्यातून सुद्धा रसिकांचं तुम्हाला चांगलं भरभरून प्रेम मिळालं. भरपूर प्रेम मिळालं आणि बल्लाळ साहेबांसारख्यांनी त्यांनी सुद्धा चित्राचं कौतुक केलं माझ्या. की चित्रामध्ये तुम्ही किती छान पैकी बारकावे दाखवले आणि तुम्ही सगळं नाशिकच उभं केलं, असं त्यांचे उद्गार होते मला. बाळासाहेब पाटसकर, तुम्ही आमच्या न्यूज जय भारत पुणे
या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल आपले हार्दिक आभार आणि धन्यवाद. आणि पुढच्या भविष्यासाठी आम्हाला तुमच्याकडून नवीन चित्राची अपेक्षा आहे आणि आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. निश्चित माझा आता विचार चालला की पुण्यातले काही प्रेक्षणीय स्थळ आहेत त्याचे चित्र काढावीत. कारण पुष्कळ लोक जेव्हा आले, तुम्ही जसं नाशिक उभं केलं तसं पुणे पण उभं करा ना, अशी त्यांनी आम्हाला विनंती सुद्धा केलेली आणि मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. मी आज हे बाळासाहेब पाटसकरांनी जी मेहनत घेऊन चित्र प्रदर्शनी आयोजित केली होती त्याचे सर्व पेंटिंग्स पाहण्याचा मला आज एक खूप दुर्मिळ असा प्रसंग अनुभवायला मिळाला. आणि मी ते सर्व चित्र इतकी सुंदर आहेत, इतकी सुबक रंगवलेली आहेत आणि रेखाटलेली, असं वाटतं की आपण त्या बिल्डिंगच्या समोरच उभे आहोत. जसं की माझ्यासमोर आता ती नाशिकची कॉर्पोरेशनची बिल्डिंग आहे किंवा हे माझ्या पाठीमागे असलेले डुकरांची चित्र आहेत, प्राण्यांचं, इतकी सुंदर आहेत की म्हणजे ते अवर्णनीय आहेत. त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी जे काय आयुष्यामध्ये प्रगती केली अशीच करत राहो आणि त्यांची अशीच प्रदर्शन पुढे पुढे होत राहो. अजून नवीन नवीन चित्र त्यांनी काढावीत आणि माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मंजुषा राजेश दळवी, मी सासवडवरून आलेली आहे. आज मी हे प्रदर्शन बघायला आलेले आहे बाळकृष्ण पाटसकर यांचं. ते त्यांची पहिली ओळख म्हणजे ते माझे मामा आहेत आणि त्यांचं हे प्रदर्शन इथे बालगंधर्वमध्ये लागलेलं आहे. ते पाहायला त्यांच्या उद्घाटनाला मी येऊ शकले नाही माझ्या काही कारणास्तव, पण आज मी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आली आहे. तर त्यांचं डिटेलिंग, त्यांच्या चित्राची क्वालिटी हे सगळं मी पहिले लहानपणापासून तर अनुभवत आलेलीच आहे. पण आज ही चित्र बघून आज पण खूप छान वाटते मला की मामांनी अजून पण त्यांची ही कला जोपासलेली आहे आणि ते हे सगळं प्रदर्शनं, त्यांची आता प्रदर्शनं चालू केलेली आहेत, प्रदर्शन बनवत आहेत हे सगळं. तर
ते बघून ते माझे मामा आहेत याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. सर आपलं नाव सांगा आणि आजचं प्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं? मी सुनील बल्लाळ, उपायुक्त पुणे महानगरपालिका सांस्कृतिक विभाग. आमच्याच विभागाअंतर्गत बालगंधर्व जे रंगमंदिर आहे, इथे जी आर्ट गॅलरी आहे, इथे श्री बाळासाहेब पाटसकर हे सेवानिवृत्त एक शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांचं वॉटर कलरमधलं हे जे चित्रांचं प्रदर्शन पाहिलं, अतिशय म्हणजे जिवंत असं चित्रांमध्ये जो जिवंतपणा आहे तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे आणि खूपच सुंदर. म्हणजे बालगंधर्व आर्ट गॅलरीमध्ये खरोखर खूप मोठमोठ्या चित्रकारांची चित्र किंवा प्रदर्शनी इथे लागतात, तर त्याच्या तोडीस तोड हे चित्र आहेत आणि अतिशय सुंदर असे चित्र त्यांनी काढलेत. सेवानिवृत्तीनंतर आपला छंद जोपासण्याकरता त्यांनी हे चित्र काढलेले आहेत आणि खरोखर अतिशय सुंदर आहेत. मी सर्व पुणेकरांना विनंती करेन की त्यांनी एकदा आर्ट गॅलरीला व्हिजिट करून ही चित्र बघावीत. धन्यवाद.